दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत प्रभाग 6च्या भाजपा नगरसेविका रोहिणी बापूराव पिंगळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सदर निवडीनंतर पीठासीन अधिकारी अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी पिंगळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, माजी महापौर रंजना भानसी, माजी उपमहापौर गुरमीत सिंग बग्गा यांच्यासह पंचवटी भागातील नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। सभापती पदाच्या निवडीनंतर महापौर हिमगौरी आडके आहेर, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार, भाजपाचे गटनेते श्याम बडोदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापती रोहिणी पिंगळे यांना शुभेच्छा दिल्या। थँक्यू। तांदळ जाई तुम्ही पुढे पुढे येत ना हो, तांदळ पुढे येत जा एकच मिनिट समोर। हो, बाहेर आमदार तुमचं नाव चालू आहे सध्या, भावी आमदार। भावी आमदार तांदळ तांदळ या तांदळ ताई तुम्ही घेऊन जा पहिले। पंचवटी विभागाचा सर्वांगीण विकास करणार असल्याची माहिती सभापती रोहिणी पिंगळे यांनी यावेळी दिली। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज हे पंचवटी सभापती पद जे मिळतंय ते आम्ही आमची बहीण आदिती राहुलभाऊ ढिकले यांना समर्पित करतो। म्हणून आम्ही कोणताही आनंद उत्सव साजरा करणार नाही आणि त्याच्यानंतर जे आम्हाला जबाबदारी दिली पक्षाने ती पुरेपूर पार करण्याचा प्रयत्न करणार आणि त्या जबाबदारीनुसार येत्या कुंभमेळ्यामध्ये जी कामं आहे त्या कामाला आम्ही सगळे नगरसेवक मिळून सहकार्य करून जेवढं लवकरात लवकर कामं पूर्ण करता येतील त्याचा प्रयत्न करू आणि येणारे कुंभमेळ्याला जे बाहेरचे भाविक आहे त्याच्यासाठी आम्ही सज्ज राहू। आजचा हा विजय आपण आदिती ढिकले यांना समर्पित करत आहोत। भारतीय जनता पक्षाने जो माझ्यावर विश्वास ठेवून मला पंचवटी प्रभाग सभापती समिती पदाचा जो संधी दिली आहे त्याबद्दल मी पक्षाचे धन्यवाद करते। आगामी कुंभमेळ्याच्या जे पंचवटीत कामं चालू आहे, रामकालपत यांचं जे रामकालपत यांचे जे महत्वाचे काम चालू आहे त्याच्यात आपण चांगल्या दृष्टीने आणि चांगल्यापणे पार करू आणि उत्कृष्ट दर्जाचे कामं करू। आजचा हा विजय आमची मखमालाबादची कन्या आदितीताई राहुलभाऊ ढिकले यांना समर्पित करत आहोत। हा विजय एकदम साध्या पद्धतीने करणार आहोत। राजदीप शिंदे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।